नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे कृषी विभागामार्फत आता जर पाहिलं तर शेती सल्ला असेल, प्रशिक्षण असेल किंवा निर्यात वाढ कशी करायची इत्यादी संबंधित बाबी संदर्भात जे काही अभ्यास करण्यासाठी आता त्यांच्यासाठी एक समिती निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे एक सदस्यीय अभ्यास समिती अशी स्थापन करण्याचा साठीचा आज दिनांक 2 जून 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तो काय आहे, तो नेमका सविस्तर आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यामध्ये जर पाहिलं तर जागतिक बँक अर्थसहाय्यित पाहिलं त्याच्यामध्ये तर मॅग्नेट म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक जर पाहिलं तर 19 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यामधील जे काही अल्पभूधारक शेतकरी आणि कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक शेतमाल मूल्य साखळीचा जो काही विकासाला मदत करणे हे प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. आणि स्मार्ट प्रकल्पातील घटक अंतर्गत जे काही कृषी विभाग संस्थात्मक क्षमता वाढवणे असेल किंवा कामगारी आधारित वितरण निर्देशक हा घटक असून त्यामध्ये कृषी विभागासाठी पुनर्रचना व सक्षमीकरण, विभागातील जे काही अधिकारी, कर्मचारी असतील त्यांची क्षमता बांधणे किंवा त्यांचे विकसित करणे, तसेच शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य करणे किंवा मूल्य साखळी वर्धन करणे या जे काही घटकांचा समावेश असणार आहे. याच अनुषंगानं हे घटक, उपघटक यांच्या अंतर्गत कृषीविषयक सल्ला असेल, मार्गदर्शन, प्रशिक्षण, तंत्रज्ञान बाबतची माहिती असेल किंवा इतर कुठलीही माहिती शेतकऱ्यांची उपयोगी असणार आहे, अशांसाठी अभ्यास समिती स्थापन करण्याची शासनाच्या विचाराधीन ही बाब होती. आणि त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 जून 2025 रोजी ही जी काही समिती आहे ती समिती स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत जर पाहिलं तर या समितीची कार्यकक्षा काय असणार आहे, तर जे काही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पीक उत्पादन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा कीड व रोग व्यवस्थापन असेल याबाबत जे काही सल्ला मार्गदर्शन देण्यासाठी कार्यप्रणाली त्यांनी काय ठरवायची किंवा कार्यपद्धती कशी निश्चित करायची किंवा कृषीविषयक विस्तार व प्रशिक्षण अंतर्गत जे काही शेतकरी असतील, अधिकारी, कर्मचारी यांच्या जे काही क्षमता बांधणी करायची असेल तर शेतकरी अधिकारी प्रशिक्षण, प्रचार व प्रसिद्धी इत्यादी सुद्धा करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कृषी विभागातील सध्या जे काही बंद असलेल्या खत किंवा कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करणे म्हणजे परत सुरू करणे, कृषी विभागाच्या क्षेत्रामधील जे काही असतील ते साधन संपत्ती, पायाभूत सुविधांचा कार्यक्षमतेचा वापर सुद्धा करणे गरजेचं आहे. तसेच जर पाहिलं त्याच्यामध्ये तर खरीप असेल किंवा रब्बी असेल या दोन्ही हंगामातील जे काही प्रमुख पिकांसाठी कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र म्हणजे के यांच्या जे काही सहकार्याने शिवार फेरी म्हणजे त्यांची जी काही शिवाराला फेरी असणे देणे ही संकल्पना सुद्धा राबवली जाणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर शेतीच्यासाठी जे काही पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी दीर्घकालीन जे काही आराखडा तयार करणं गरजेचं आहे ते सुद्धा या समितीच्या मार्फत केलं जाणार आहे. तसेच राज्यामधील जे काही शेतमाल आहे तो निर्यातीला चालना कशा पद्धतीने देता येईल यावर सुद्धा या समितीमार्फत अनेक सल्ले दिले जाणार आहेत. किंवा शेतमालाच्या जे काही बाजार व्यवस्थेमधील जे काही संधी किंवा त्यांच्या ह्याच्यामधली ही असतील मध्यस्थांची जी काही साखळी असणार आहे ती कमी केली जाणार आहे. आणि कृषी शिक्षण आणि जे काही संशोधन संधीची सद्यस्थिती आणि अडचणी असेल, कृषी विद्यापीठ जे काही बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानाचा अवलंब करणे असेल किंवा विद्यापीठाने जे काही बदलत्या काळानुरूप तंत्राचा अवलंब करणे गरजेचं आहे त्या संदर्भातील सुद्धा समिती अंतर्गत माहिती दिली जाणार आहे. राज्यामधील जे काही शेतीवर हवामान बदलाचा परिणाम असेल किंवा कोरडवाहू येथील शेतीला आवश्यक असणारं जे काही हवामानाचं तंत्रज्ञान असेल ते सुद्धा या समितीमार्फत व्यवस्थित केले जाणार आहे. आणि हा जर पाहिला तर सदर समितीचा संपूर्ण कार्यकाल जर पाहिला तर 4 महिने इतका असणार आहे. आणि या कार्यकालासाठी समितीला अहवाल देणं हे लवकरात लवकर बंधनकारक सुद्धा त्यांच्यासाठी असणार आहे. आणि ते 4 महिन्याचा जो काही त्यांचा समितीचा अहवाल असेल त्याच 4 महिन्याच्या ह्याच्यामध्ये तो अहवाल सुद्धा सादर करणे शासनाला गरजेचं आहे. आणि यासाठीच जर पाहिलं तर श्री सारंगी यांना एकूण 6 लाख रुपये मानधन सुद्धा दिलं जाणार आहे या समितीच्या मार्फत. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.